ते तुमच्या बेडरूम मधली बॅग कशी काय बाहेर आली हो पैशाची? आता हेच बघा, मी आता बेडरूम मध्ये काय घरामध्ये सुद्धा कोणाला एंट्री देत नाही मी. तर तुम्ही हॉटेल घ्यायला निघतात, मग खूप काय 1,000 कोटी 1,500 कोटी काय क्षीरसागरांकडे आहे तरी किती संपत्ती? एखाद्या वेळेला जर मला राग आला तर बाबा काही खरं नाही. विरोधी पक्षातल्याच मोठ्या नेत्याने सांगितलं, अरे तुझं ते सोशलचं पेज चालतंय ना, त्याच्यावर टाक ना शिरसाटच्या विरोधात, की आपण ओपनली बोलायला नको पाहिजे. म्हणून थोडंसं शांत राहायचा सुद्धा मी प्रयत्न केला. अरे मग हे सत्तेसाठीच हापापलेले होते. वरिष्ठाची कानी ही घातली गेली पाहिजे आणि ती कळालीही पाहिजे. मग अशा वेळेला काय होतं, एखाद्या वेळेला माणूस थोडा इमोशनली सुद्धा बोलतो. नमस्कार, ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. येत्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात खूप काही घडणार आहे असे संकेत दिले जात आहेत. मुळात महाराष्ट्राचं राजकारण गेले 3-3.5 वर्ष पूर्णतः ढवळून निघालं आहे आणि कधी काय घडेल, कोणता राजकीय भूकंप घडेल याची कोणीच शाश्वती देऊ शकत नाही अशी परिस्थिती. आणि अशा परिस्थितीत जर अजून मोठा भूकंप होणार असेल तर मतदारानं मुळात कोणाकडे आश्वासक नजरेनं बघावं हा प्रश्न तयार होतो. याच परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये अंतर्गत कुरघोडीचं राजकारणही सुरू आहे आणि ते उघड उघड चर्चेचा विषय होत चाललेला आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या अनेक प्रमुख बाबींवर चर्चा करण्यासाठी म्हणून शिवसेनेचे म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय शिरसाट आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत. सर, खूप खूप स्वागत. मुळात संजय शिरसाट हे उत्तम वक्ते म्हणून, शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून त्यांच्याकडे आम्ही सातत्यानं बघतोय. तुम्ही मंत्री आहात, पण अशा परिस्थितीत मधल्या काळामध्ये तुम्ही जी वक्तव्य केली ती घरचा आहेर होती महायुतीला. अशा स्वरूपात तुमच्या वक्तव्यांकडे बघितलं गेलं आणि त्यातून मग मुख्यमंत्री पण नाराज झाले असं सांगितलं गेलं. काय म्हणजे तुम्ही नाराज आहात? तुमच्या खात्याला पैसा नाही मिळत? नाही, एक मुळात तुम्ही समजून घ्या की याच्यात मी नाराज नाही, परंतु काही परिस्थिती हे वरिष्ठाची कानी ही घातली गेली पाहिजे आणि ती कळालीही पाहिजे. मग अशा वेळेला काय होतं, एखाद्या वेळेला माणूस थोडा इमोशनली सुद्धा बोलतो. त्याचा अर्थ महायुतीच्या विरोधात आहे असं लावण्याचं काहीच कारण नाही. मला काय पाहिजे हे जर मी मागायचं आहे तर मागायची पद्धत असते. एखाद्या वेळेला आपण एखादी वस्तू घरच्यांना मागतो, कधी ओरडून मागतो, कधी लाडाने मागतो, तर त्यातलाही तो प्रकार आहे. म्हणून त्याचा आणि महायुतीचा नाराज असण्याचा काही संबंध नाही. हे सरकार आणण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले ना, आम्ही सर्वजणांनी मिळूनच आणलं ना सरकार. मग त्या सरकारमध्ये जर आपण एकमेकावर कुरवडी करणे किंवा एकमेकावर नाराज होणे हा जर प्रकार सुरू केला तर मग लोक आपल्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतील. अरे मग हे सत्तेसाठीच हापापलेले होते असा सुद्धा एक समज लोकांमध्ये जाऊ शकतो. म्हणून ह्या काही काळापुरती बातमी चालते, परंतु त्याचा परिणाम महायुतीवर होईल असा नाही आहे. परंतु त्याच्यासाठी आम्ही पण समजून घेतलं. आम्हालाही थोडीशी आम्हालाही वाटतं कधी कधी की आपण ओपनली बोलायला नको पाहिजे. म्हणून थोडंसं शांत राहायचा सुद्धा मी प्रयत्न केला आणि मला वाटतं आता सर्व आलबेल झालेलं आहे. पण तुमचा स्वभाव तर काही शांत राहण्याचा नाही आहे. कोणी आरे म्हटले की तुम्ही कार्य करणार अशी तुमची जुनी सवय. आणि अशा परिस्थितीमध्ये मग तुमच्या मंत्र्यांकडे बोटं दाखवली जातात. मग तुमचे अनेक मंत्री अडचणीत असतात. कोणी काय तर बॉक्सिंग करताना दिसतो, कुणी काय तर मग रायगडवरून त्याचा वादच सुरू असतो. तुमचा काही आरोप तुमच्यावर होतात. मुळात हे सारखे आरोप तुमच्याच पक्षातल्या नेत्यांवर काय होतात? नाही, काही लोकांना कसं माहिती आहे, टार्गेट करायचं असतं. आणि मुळामध्ये काही लोकांचा स्वभाव म्हणजे तो आमदारामध्ये मी पण असू शकतो, इतरही असू शकतात. एक स्वभाव बनलेला असतो माणसाचा. आता तुम्ही पाहिलं आमच्यामध्ये तो बांगरांचा एक स्वभाव वेगळा आहे, भरत गोगावले सेठचा स्वभाव वेगळा आहे, माझा स्वभाव वेगळा आहे. फरक आहेत ना. भरत सेठ साधाही बोलला तर त्याची बातमीच होते. बरं. आणि मी रागवून बोललो का शांत बोललो तरी माझी बातमी होते. म्हणजे बातमी कशी करायची ही मीडिया पण ठरवते कधी कधी. तुम्हाला मीडिया मॅनेजमेंटमध्ये कमी पडतं असं म्हणायचं? मीडिया मॅनेजमेंट आम्ही कधी केलीच नाही हो. बरं. काही मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की आमचा एक मित्राने, तो विरोधी पक्षात आहे, मागे एक बातमी माझ्यावर चालली होती. तर त्याला त्याच्या मित्राने सांगितलं, विरोधी पक्षातल्याच मोठ्या नेत्याने सांगितलं, अरे तुझं ते सोशलचं पेज चालतंय ना, त्याच्यावर टाक ना शिरसाटच्या विरोधात. बरं. म्हणलं असं काय असतं टाक म्हणजे? म्हणजे आमची टीम असते.
मग आम्ही ते तुम्ही जे कमेंट्स आहेत ना त्या आमच्या असतात, हे काही जनरल लोकांच्या नसतात, हे आमच्या कॉमेंट्स असतात. आम्ही त्या दणकेबाज सोडतो, मग ते पाहूनच माणूस आणखी फ्रस्ट्रेशन आणि लोकांमध्ये एक समज जातो, अरे ह्याच्या विरोधात किती लोक आहेत बघा. तर ही सोशल मीडियाची आमची टीम आम्ही हायर केलेली आहे, तुमच्याकडे नाही आहे का? म्हणून आता आणखी एवढा मोठा माणूस मी झालेलो नाही आहे. इतकी मोठी टीम ठेवायची आणि त्याला फक्त शिवाय द्यायचं काम लावायचं, हा सोशल मीडियाचं काम नाही आहे. सोशल मीडियामध्ये चांगलं पॉझिटिव्ह काय जाईल ते पाहिलं पाहिजे. तुम्ही कोणतीही मुलाखत द्या, काही करा, तुम्ही बघा त्याच्या खाली तुमचे दिसत राहतील, कॉमेंट्समध्ये पहा तुम्ही, ते ठरलेल्या लोकांचं पेज सुरू होऊन जातं. नावं तीच कोण करतं हे सगळं? आहेत. आता माझ्या मित्रांनी मला सांगितलं, मी त्याचं नाव उघड कशाला करू, पण चांगला माणूस. पण तुमचे मित्रपक्ष पण करतात हे? करतात ना, करतात ना. आता कोण करतं, कसं करतं, हे ह्याच्यावर आपण चर्चा करण्यापेक्षा आपणच चांगलं वागलं पाहिजे असं मी ठरवलेलं आहे. मग आता तुम्ही एवढं स्वतःसाठी म्हणतात की आपण चांगलं वागलं पाहिजे, कुठे उगाचं दूषण नको काही, ते तुमच्या बेडरूममधली बॅग कशी काय बाहेर आली हो पैशाची? आता हेच बघा, लोक कोणत्या थराला जाऊ शकतात याचं फक्त हे करा. तुम्ही आता ते बेडरूमची बॅग तर एवढी काय फेमस झाली ना, खरंय की आता बेडरूममध्ये काय घरामध्ये सुद्धा कोणाला एंट्री देत नाही मी. अरे वा, नकोच बाबा, कोण कुठं ते कॅमेरे लावून येतील सांगता येत नाही. सांगताय. परंतु तो व्हिडिओ क्रॉप्ट केलेला आहे, मॉप केलेला ज्याला म्हणतात ना, मॉर्फ केलाय. मॉप केलेला आहे, तसा तो व्हिडिओ आहे. असा कधीही व्हिडिओ नसतो किंवा असं मी बेडरूममध्ये आहे हे निश्चित आहे, तो माझाच फोटो आहे हे निश्चित आहे, मी मान्य करतो. मग मी कधी एखादी गोष्ट मान्य करायची करतो, मग त्याचा परिणाम काय होईल याची चिंता मी करत नाही. परंतु नंतर जर तुम्ही पाहिला तो माफ केलेला व्हिडिओ त्याला चिटकून टाकला, जसा संजय शिरसाट शेठजीच्या भूमिकेत आहे आणि तिथं बॅग पडलेली. असं कधी घडतं का घरामध्ये? कोणी नोटाची बॅग उघडी तरी ठेवतं का? पण ते दाखवायचं होतं म्हणून तो माफ केला गेला. पण तुमच्या बाबतीत असं चित्र का तयार होतं? तुम्ही हॉटेल घ्यायला दिसतात, मग खूप काय 1,000 कोटी 1,500 कोटी, काय क्षीरसागरांकडे आहे तरी किती संपत्ती? म्हणजे आम्हाला पण एकदा कळू द्या, काय सांगायचं लोकांना? या ज्या बातम्या आहेत ना ह्या जाणून बुजून पेरल्या जातात. बरं, आता जिथे हॉटेलची बातमी होती, हां, मी जेव्हा स्पष्टीकरण दिलं त्याच्यानंतर ज्यांनी आरोप लावले होते ना त्यांनी कधी प्रत्युत्तर दिलं नाही. बरं, का रे बाबा, तुम्ही आरोप लावलायत ना, भ्रष्टाचार केला, एवढी संपत्ती तेवढी संपत्ती, मग त्याचा पाठपुरावा करा ना. मी तुमच्यावर आरोप करतोय ना, तर मी त्याचा पाठपुरावा करून तुम्हाला जेलमध्ये टाकलं पाहिजे, खरं, किंवा तुमच्यावर काहीतरी कारवाई अशी करायला भाग पाडलं पाहिजे सरकारला की जेणेकरून लोकांना कळायला पाहिजे की नाही यार हा माणूस चुकलेलाच होता म्हणून. खरं. परंतु तो काही काळ असतो ना, त्या टायमाला ते ब्रेकिंग बातम्या जशा असतात ना, तुमच्या एक ब्रेकिंग न्यूज दिली ते म्हणतं आपलं काम संपलं, आता त्या शिरसाटांचं काही हो. बरं, म्हणून त्यांच्यानंतर तुम्ही ह्या बातम्याकडे बघा, आता कोणी बोलत नाही, काही बोलत नाही. पण ते तुम्ही विरोधकांना मॅनेज करता असं कळलं आम्हाला. तुमचा विरोधी पक्ष नेता जो आहे, म्हणजे का आपला सगळेच विरोधी पक्ष नेते मॅनेज होत आलेले आहेत, सगळेच सत्ताधाऱ्यांबरोबर निघून जातात. सध्याचे विरोधी पक्ष नेते पण म्हणे तुम्ही बऱ्यापैकी खिचात ठेवता, अशी परिस्थिती? नाही नाही, मी नाही ठेवत, मी असं एक करतच नाही. आणि माझ्या सगळ्या मित्रांना, तो विरोधी पक्षात असो कुठे असो का विरोधी पक्ष नेता असो, त्यांना माझा स्वभाव माहिती, मी पहिल्यापासून कसं वागतो. मी बिंदास आहे, बेधडक आहे. अगदी काही असलं उद्याचं काय होईल याची परिणामाची चिंता मी कधी केलेली नाही. अहो, आम्ही घडलोय शिवसेना प्रमुखाच्या तालमीत, आणि तो जो काही गुण आहे तो आमच्या अंगात असा आहे ना, तो नेहमी सळसळ करत असतो. तुम्ही काही जरी केलं ना, एखाद्या वेळा जर मला राग आला तर बाबा काही खरं नाही, काय जे होईल ते होईल, नंतर आपण एकदा बोलून मोकळं व्हा. आता म्हणून त्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना असेल किंवा विरोधी आमदारांना असेल यांना माहिती की एकतर हा कोणाच्या इंटरनल बाबीमध्ये कधी इंटरफेअर मी कधी करत नाही, वैयक्तिक जीवनात अजिबात नाही. अगदी खरं. आणि ते करू नये असं माझं धारणा आहे. परंतु जर कोणी आपल्याला जर अंगावर आलं तर त्याला मी सोडत नाही, हे तेवढं सत्य आहे. सोडत नाही याचा अर्थ असा होतो की त्या माणसांनी चुकीचे आरोप करू नये. चुकीचे केले तर मग त्याला माफी नाही. तुम्ही व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोललात म्हणून मधल्या काळामध्ये अगदी तुमच्या मुलावर पण आरोप झाले, मग त्यात कोर्टात प्रकरण गेलं, मग ते सेटल झालं, मग लोक म्हटले की पैसे देऊन सेटल केलं. काय खरं काय होतं? कोर्टात वगैरे गेलंच नाही प्रकरण. नाही ते यार, ते गेलं तर होतं ना, एक नोटीस बजावली होती, नोटीस बजावली होती, नोटीस वगैरे बजावली होती, त्याच्यामध्ये किती तथ्य होतं ते कळालं.
ज्यांना त्यांनी हा आतापासून नाही चाललेला, हा 2-2.5 वर्षापासून माझ्यावर हा प्रयोग सुरू आहे. बरं. आताच नाही सुरू आहे. कसं तरी कुठंतरी गाठायचं आणि मग त्याला नाव कोणाचं लागतं, संजय शिरसाट. मग संजय शिरसाट आला तर मग त्याच्या विरोधात काय वातावरण तयार होईल त्याचा ते बेनिफिट घ्यायचा प्रयत्न करतात. म्हणून ते एक एक प्रकरण तुम्ही आता पाहिले, आलं प्रकरण संपवलं, आलं प्रकरण संपलं, आलं प्रकरण संपलं, हा मॅनेज नाही, त्याच्यात दम नव्हता म्हणून ते सगळे संपलेले. नाही पण हे बघा ना, बाईचं प्रकरण आरोप होतो, हॉटेलचं प्रकरण, बाई, हॉटेल, बंदूक, पैसा, कसलाच आरोप सुटत नाहीये, प्रत्येक गोष्टीचा आरोप होतोय. अहो हेच आरोप काय, मी जे एखाद्या कुठे गेलो ना आता कार्यक्रमाला, एखादं वाक्य तुम्ही आता परवा दिवशी मी अकोल्याला गेलो होतो, हॉस्टेलचं उद्घाटन होतं, मी सहज गते असं बोललो, आपण कॉमन ह्याच्यात बोलतो ना, मी बोललो तुम्ही पैसे, आमदारांना उद्देशून बोललो, स्टेजवर 3 पक्षाचे 3 आमदार होते, काँग्रेस होतं, भाजप होतं, राष्ट्रवादी होतं. मी बोललो तुम्ही माझ्याकडे पैसा मागा, 5 मागा, 10 मागा, 15 मागा, 20 कोटी रुपये मागा हॉस्टेलसाठी. दिले नाही तर नावाचा संजय शिरसाट नाही, अरे पैसा काय आपल्या बापाचा आहे, बरोबर, सरकारचा पैसा आहे आणि हा चांगल्या कामासाठी वापरला पाहिजे, एवढंच आपण शिकलं पाहिजे. तर ते बाकीचं वाक्य गेलं, संजय शिरसाट बोलले पैसा काय आपल्या बापाचा आहे, झाले की नाही बातमी, ब्रेकिंग बातमी. कोण तुमच्या मागे कोण लागलं इतकं? हे बघा, राजकारणामध्ये काही लोकांना हे एवढे रिकामे उद्योग असतात, त्यांना वाटतं एखादं प्रतिस्पर्धी पण असतो, जवळचा असतो, आलेख जर वाढता चालला ना, उद्या तुम्ही टॉपवर जाताय असं जर लोकांना वाटलं ना, तर काही जे असतील ना हितचिंतक, ते तुम्हाला विरोध करायला कोणत्या ना कोणत्या कारणाने बदनाम करायला सुरुवात करतात. मग त्याची जर चिंता करत बसले तर तुम्ही कधीच वरचा मजला गाठू शकणार नाही, वर जाऊ शकणार नाही. म्हणून त्याची चिंता जास्त नाही केली पाहिजे. या चिंतेमुळं तो काय बोलला, मग मला झोप नाही आली, तो काय बोलला, असं कसं झालं, असं जर विचार करत बसलो तर आपल्याला प्रगतीसुद्धा करता येणार नाही. हे आव्हानं झेलायची ताकद आपल्यात असली पाहिजे. आम्ही काय केलं, आम्ही जो उठाव केला, ही ताकदच होती ना आव्हान झेलायची. त्या काळामध्ये त्यावेळेला असलेली उद्धव ठाकरेबद्दलची सिंपती आणि त्याच्यानंतर केलेला उठाव, किती विरोधाला समोर जावं लागलं आणि तो विरोध मिटवण्यासाठी जो काही वेळ लागला, त्याच्यानंतर लोकांना आमची भूमिका जेव्हा कळाली तेव्हा तो विरोध मावळला. परंतु असं कधी कधी वाटायचं की काय करून बसलोय आपण, का लोक असे बोलतात, आपण चांगलं करायला गेलं तरी बोलतायत, परंतु त्याच्या उत्तर फक्त वेळच देऊ शकते. पण आज पण ते म्हटले उद्धव ठाकरे गद्दारच असतात म्हणून. आता खरं मला कधी कधी ते उद्धव ठाकरे साहेबाचं आश्चर्य वाटतो. गद्दारी कोणी केली? काँग्रेसबरोबर कोण गेलं? तुम्ही. काँग्रेस राष्ट्रवादीवाले तुम्ही गेले. 19 निवडणूक आम्ही शिवसेना आणि भाजपने लढवली ना. बरोबर आहे. मग तुम्ही गेले तर गद्दार होत नाही का? 100 वेळा सांगून झालं की शिवसेना प्रमुखांनी आयुष्यामध्ये कधी काँग्रेसची राष्ट्रवादीची हातमिळवणी केली नाही. केली होती ना, किती वेळेला काँग्रेस बरोबर गेले बाळासाहेब ठाकरे. बघा, मुंबई महानगरपालिकेच्या वेळेला जी काय तुमच्या डोक्यात जे चालले ना, मुंबई महानगरपालिकेत गेले होते ना त्यांच्याबरोबर, समाजवादी पक्षाबरोबर पण गेले होते बाळासाहेब. तुमच्या डोक्यात चाललेली जी ऍडजस्टमेंट आहे ना, तो काळ, त्या काळाकडे पाहिलं तर मग काही लोक असं म्हणतात नाही दादा वसंत दादाने आणि शिवसेना वाढण्यासाठी मदत केली, असा पण तुमच्याकडून होतो ना. परंतु आता ज्या वेळेला एका वेगळ्या टप्प्यावर आल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी जे सांगितलं की काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही ना तर माझे दुकान बंद करेल, अशा वेळेला त्या विचारसरणी, आजही काँग्रेसची विचारसरणी शिवसैनिकाला आवडते का विचारा त्यांना. शरद पवारबद्दलचा का इतका प्रेम आहे का कुणा शिवसैनिकाला विचारा त्यांना. परंतु ह्या सगळ्या विचाराच्या विरोधात तुम्ही जेव्हा जाता तर त्या टायमाला खऱ्या अर्थाने गद्दारी तुमची. आम्हाला माहिती काय केलं त्यांनी, आम्ही जेव्हा उठाव केला ना, बाळासाहेबांचा फोटो वापरू नका. अच्छा, ती एक स्ट्रॅटेजी असते. म्हणजे बाळासाहेबांना कुठेतरी बाजूला आपल्याकडे ओढून घ्यायचं आणि मग शिवसेना ही बाळासाहेबांची ही आमची असं म्हणायचं. आम्ही सोडलंच नाही. त्याच्यामुळे आजही त्यांची फजिती तीच होती. कोणाची स्ट्रॅटेजी होती की बाळासाहेब बरोबर ठेवायचे, फोटो वापरायचाच? कोणाची स्ट्रॅटेजी होती? हा आमचा निर्णय सगळ्यांचाच होता, सामूहिक निर्णय होता. बरं,
शिवसेना प्रमुखांशिवाय आपली शिवसेना नाहीच, बरं. हे आमचं ठरलेलं होतंच. हे कुठे मग तिथे गुवाहाटीत ठरलं? सगळीकडे पहिल्याच दिवसापासून, बरं, सुरतपासूनच. सगळीपासून, सुरतपासून नाही, इथं मुंबईपासून ठरलेलं होतं. बरं. काही झालं तर शिवसेना प्रमुखाच्या नावाच्या घोषणा, भगवा झेंडा, धनुष्यबाण, या पहिल्या दिवसापासून. बरं. म्हणून आम्हाला कधी आम्ही वेगळं झाल्याचं आम्हाला कधी वाटलं नाही ना आम्हाला आजही वाटत नाही. या परिस्थितीमध्ये म्हणजे मधल्या काळामधल्या कुरगोडी होत्या, त्यातून नाराजी होती, त्यातून काही वक्तव्य आली, मग ती सर्वच पक्षांची येत गेली. आणि मग शिंदे साहेबांनी म्हणे आता तंबी दिली आहे सगळ्या मंत्र्यांना, जर उलटं सुलटं बोलाल, नीट काम नाही करणार तर बदलून टाकीन खातं पडून. असं काही झालंय? शिंदे साहेबांनी तंबी दिली आहे मंत्र्यांना कोणाला? शिंदे साहेब हे पक्षाचे प्रमुख नेते, मुख्य नेते ज्यांना आम्ही म्हणतो. जेव्हा आपलं सर्व त्यांच्या आदेशानुसार चालेल असं जेव्हा आपण ठरवतो किंवा सगळ्या जणांनी मान्य केलेलं असतं, त्या टायमाला तो अधिकार त्यांना पोहोचतो. आणि मला वाटतं ते काही गैर पण नाही. पक्षाचे आमदार असेल, पदाधिकारी असेल, कार्यकर्ता असेल, त्यांनी आपल्या एक चौकटीत वागलं पाहिजे. असं म्हणताना त्यांनी जर उपदेश दिला आपल्याला तर त्याच्यात गैर मानण्यासारखं सुद्धा नाही. आणि मग त्याचा अर्थ काही लोकांनी तंबी दिली, मग आता खातं बदलणार, मग आता पक्षातून काढून टाकणार, असा नाही होत. त्यांनी हेही म्हणलं, मला पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्यावर सुद्धा कारवाई करताना त्रास होईल असं तुम्ही काही करू नका. बरं. अखेरला कुटुंब हे आपलं आहे. या कुटुंबातला चुकला तर त्यांनी ते सुधारायचा प्रयत्न केला पाहिजे. एवढं प्रामाणिकपणे बोलणारा नेता, हे वाक्य कधी आमच्या कानी पडले पण नव्हते. आज शिंदेसाहेब बोलत आहेत आणि त्याच पद्धतीने सांभाळत आहेत. खरं. आज जे आमदार निवडून आलेत ना, आज जे आम्ही 60 लोक आहोत, त्या 60 लोकांना विचारा तुझ्या यशामध्ये हिस्सा वाटा कुणाचा आहे. ते स्पष्टपणे सांगतील की एकनाथ शिंदे साहेबांमुळं आम्हाला सगळ्यात जास्त फायदा झाला. मग जो माणूस आपल्याला कुटुंबाप्रमाणे सांभाळतो त्या टायमाला त्यांच्या आदेशाचं पालन करणं हे आमचं कर्तव्य असतं. अगदी. चला, मग शिंदे साहेबांचा आदेश हा अंतिम आदेश आहे हे तर मान्य करून टाकूया, कारण तेच मुख्य प्रमुख आहेत या पक्षाचं. म्हणून या परिस्थितीमध्ये शिंदे साहेबांनी जाण्याचा निर्णय घेतला, तुम्ही गुवाहाटीला गेला, सरकार स्थापन झालं, सगळं बरोबर आहे, ठीक आहे, मुख्यमंत्रीपद पण मिळालं, तुम्हाला मंत्रिपद मिळालं. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये मुख्यतः आता एक वातावरण तयार होतं, वापरून घेतलं एकनाथ शिंदेंना, वापरून घेतलं शिवसेनेच्या आमदारांना, भाजपने वापरलं, सत्तेपुरतं तात्पुरतं मुख्यमंत्रीपद दिलं, आता काही राहणार नाही, आता अधोगती होईल पक्षाची. कसं बघता तुम्ही? या शंका ज्या आहेत ना अनेक जण उपस्थित करतात. एक तुम्ही हे मान्य केलं पाहिजे की गेली निवडणूक जी आहे ना, हे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, त्यांनी हे सांगितलं की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात लढवतोय. चेहरा कोण होता आमच्याकडं? एकनाथ शिंदे साहेब, त्यांचे नेतृत्व. आणि शिंदे साहेबांनी सुद्धा त्या पिरियडमध्ये, त्या कालावधीमध्ये एवढं काही स्वतःला झोकून दिलं होतं की त्याचा परिणाम एवढा झाला जनसामान्यामध्ये. अहो, कधी नव्हे ते एवढ्या सीटा आल्यात ना. हे भाजपने गृहीत धरलं होतं का त्यांच्या तेवढ्या सीट येतील? नाही, कधीच नाही. त्यांना सुद्धा असं वाटत होतं काय नाही, 90-95 ठीक आहे. आम्ही जे काही आम्ही 80 सीट लढवल्या, तो 60 सीट आल्यात, काय स्ट्राईक रेट आहे. आम्हाला सुद्धा एवढं वाटत होतं का? नाही, आम्हाला वाटत होतं 45-50च्या आसपास आपण जाऊ. परंतु हे जो चमत्कार आहे हा त्या शिंदे साहेबाच्या कामाचा परिणाम आहे. आणि मग जेव्हा सत्ता आली तर त्या टायमाला साहजिक आहे, भाजपचे संख्याबळ तुम्ही जर पाहिलंच 132, आम्ही 60, दादा काहीतरी 42, हा जो गॅप आहे. आता माझं जर मत विचाराल तर मी तर म्हणणारच ना की माझ्या पक्षाचा नेता एकनाथ शिंदे ते मुख्यमंत्री झाले पाहिजेत. ही माझी भावना आहे ना. भाजपची भावना काय आहे? आमचे 132 आमदार आहे, आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, ते त्यांची भावना आहे. अजितदादाचं तर किती वेळा तुम्ही ऐकता, त्यांच्या नेत्यांचं किती वेळा ऐकता की ते मुख्यमंत्री झाले पाहिजे. आता ही गरज म्हणून नाही, परंतु नेत्यांची भावना किंवा पक्षनेत्याबद्दल आपले असलेलं विचार हे मांडायला स्वातंत्र्य आहे. पण तो राजकारण करत असताना त्या सगळ्या बाबी या विचारात घेण्याचं जे काही आपण त्यांना सांगितलं आहे ते निर्णय घेतात ना. मग ते देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील की अजितदादा असेल, त्यांनी घेतलेला तो जो सामूहिक निर्णय, मग त्याच्यासाठी मग पुन्हा असं कसं झालं, मग आता भाजप आपलं वापरून घेतलं का, असं कधी होत नसतं.
कोणी कुणाला वापरून घेण्याचा प्रयत्न करत नाही. एवढे सगळे कच्चे असतात का? सगळ्याला काहीतरी आहे ना, ताकद तर प्रत्येकाची आहेच ना. तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता असेल का तो आमदार असेल, प्रत्येकाची एक इंडिव्हिज्युअल ताकद असते. त्या ताकदीच्या जीवावर तो तिथलचं राजकारण करत असतो. म्हणून कोणीही कुणाला असं गृहीत धरू शकत नाही. अगदी खरं. पण गृहीत धरलं नाही, तुमच्या जागा ज्या स्वरूपात आल्या, तुम्हाला जास्त जागा लढवायला मिळाल्या असत्या तर तुम्ही जास्त निवडून आणल्या असत्या ना. निश्चित 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 आमचा आग्रह होता. मी स्पष्ट तुमच्या चॅनलवर सांगतो, आम्ही शिंदे साहेबाला सांगायचो, साहेब तुम्ही 120 जागा लढवा, 120 जागा लढवा. पण शिंदे साहेबाचा स्वभाव असा आहे की तो हरपन मौला माणूस आहे. अच्छा ठीक आहे ना, असं जर खरं सांगतो 120, आता 80मध्ये 60चा रेशिओ बघा तुम्ही, 120 जर लढवले असत्या तर आम्ही 100 बराबर गाठले असते. त्याला काय अवघड नव्हतं. आणि म्हणून आता झालं ते झालं. त्या काळामध्ये राष्ट्रवादी बरोबर आहे, शिवसेना आहे, भाजप आहे, त्यांचे पण आमदार होते. 105 112 असं काय ते होते, ते त्यांनाही तेवढा जागा लढवणं गरजेचं होतं. म्हणून हा कॉम्प्रोमाइज जो पॅटर्न असतो ना, तो निवडणुकीच्या त्या काळामध्ये वापरला जातो. पण ते अजितदादांचं तुम्ही म्हटलं की ते त्यांचे नेते म्हणतात की मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, होणार आहे. ते काय आश्वासन दिलंय त्यांना शेवटचे काही काळ मुख्यमंत्री करणार म्हणून? नाही, ह्या गोष्टी आमच्या लेवलवर होत नसतात आणि आम्हाला ते माहितीही नसतं. बरं. ते वरिष्ठ पातळीवर एकमेकाच्या कानात काय कुजबुजतात त्याची जाणीव आम्हाला नसतेच. म्हणून त्याच्यावर आपण काय भाष्य करणार. पण शिरसाट साहेब, या परिस्थितीमध्ये चला आता तुम्ही महायुती म्हणून लढलात, विधानसभेत यश मिळालं, आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तरी तुम्हाला जागा मिळणार की नाही जास्त लढायला? निश्चित मिळणार. दबाव तर वाईट वाढत आहे तुमच्यावर. दबाव वाढणं वगैरे नाही आहे. हे बघा, तुम्ही दबाव वाढवून जागा खेचून घेऊ शकत नाही. प्रॅक्टिकल काय आहे, आता दबाव आहे. आता समजा माझा संभाजीनगर जिल्हा आहे, 9 आमदारापैकी 6 आमदार आमचे आहेत. मग आम्ही दबाव वाढवला पाहिजे असं म्हणायचं का? काही ठिकाणी परिस्थिती उलटी आहे, तिथं भाजप जास्त आहे, शिवसेना कमी आहे. ही तुम्हाला त्या त्या सिच्युएशनच्या नुसार ॲडजस्टमेंट करावी लागेल, युती करावी लागेल. जर युती केली नाही, जर याच्यात फ्रॅक्शन जर आलं तर याचा फायदा आता जे विरोधी पक्षामध्ये आहे त्यांना होईल. आणि मला वाटतं अशा वेळेला सर्वांनी समजदारीने घेतलं पाहिजे. आता जर एखादा पक्ष मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी कुणाशी तडजोड करतोय तर आपण युतीत आहोत. आपल्याला त्या तडजोडी करावे लागतील. आपल्याला सत्ता आणायची तर 2 पावलं मागत जाऊन तो जिंकावं लागेल. आता या परिस्थितीमध्ये ते उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची हात मिळवणी केली आहे, काय परिणाम होईल तुमच्यावर? लोक म्हणतात की तुम्ही एकदम दास्तावला त्याच्यामुळे, शिवसेना, एकनाथ शिंदे, 2 ठाकरे एकत्र आल्यामुळे खूप मोठं नुकसान होणार आहे. दास्तवलं वगैरे काही नाही आहे. तुम्ही आता शांतपणे विचार करा. 2 भाऊ एकत्र आले, आनंद आहे. आम्ही त्याला कधी विरोध करणार नाही, आमचं काही ते संबंध नाही विरोध करण्याचा. काँग्रेस काय करेल, राष्ट्रवादी काय करेल, हा प्रश्न कधी विचारा ना. विचारला आम्ही त्यांना, ते म्हटलं आम्ही इंडिया आघाडीबरोबर राहू, महापालिकेत काय करायचं ते आम्ही ठरवू, महापालिकेत वेगवेगळे जाऊ शकतो. हां, याचा अर्थ ते आता काँग्रेस राष्ट्रवादीवर राहणार नाही हे निश्चित झालेलं आहे. आता प्रश्न असा आहे, जी मनसे 20 वर्षापासून एकाकी लढते, त्यांचे कार्यकर्ते काही का असताना या मुंबई महानगरमध्ये मुंबईपुरतं जरी म्हणलं तर ते आक्रमकतेने त्यांनी वर्चस्व थोडंसं कायम ठेवलेलं आहे, हे मान्य करावं लागेल. आता त्यांना न्याय द्यायचा टाईम आलेला आहे. तो मिळेल का? मिळाला तर आनंद, नाही मिळालं तर काय होईल? मग ते पहिलेच आक्रमक आहेत, बाकीचे तर शांत आहेत. आता 2 बाजू आहेत, एक शांतची आणि एक आक्रमकतेची. आता याचा मिलाप कसा होईल हे पाहणं गरजेचं आहे. आमचं सोडून द्या, आम्ही आमचे किती सीट निवडून आणायचे किंवा किती सीट येणार आहे याचं कॅल्क्युलेशन आम्ही परफेक्ट केलेलं आहे. बरं. आता त्यांना भीती होती जर आपण एकटं लढलो तर आपला सफाया होईल, म्हणून त्यांनी केलेली ही सगळी ॲडजस्टमेंट आहे. अस्तित्वाची लढाई आहे, अस्तित्वाची लढाई ना, विरोधकांची अस्तित्वाची लढाई आहे. आणि काहीही झालं तरी महायुती एकसंघच लढणार स्थानिक स्वराज्य संस्था, शिरसाटांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही, अन्यथा नुकसान होईल. त्यामुळे महायुती मैदानात उतरणार, एकसंघ उतरणार हे निश्चित आहे. पण ही एकसंघता जेव्हा निवडणुकीत दिसते ती सरकार म्हणूनही दिसेल अशी अपेक्षा करूयात.
कारण सातत्यानं कुरघोडीचं राजकारण होतं, अनेक जण नको ती वक्तव्य करतात, भ्रष्टाचाराचे आरोप होतात आणि त्यातून सातत्यानं पक्षाची आणि सरकारची प्रतिमा ही मलिन होत जाते आणि त्यामुळे अशा मंत्र्यांवर जी कारवाई व्हायची ती होईल, पण राज्याची जी प्रतिमा खराब होते ती कशी दुरुस्त करणार हा प्रश्न येतो. त्यामुळे राजकारण थोडं स्वच्छ होईल, चांगल्या पद्धतीनं पुढे जाईल अशी अपेक्षा करूयात आणि ज्या मारामाऱ्या विधानभवनात पाहायला मिळतात त्या होणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करूयात. आणि शिरसाट साहेब, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या येत्या निवडणुकांसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी. धन्यवाद. एक तुम्ही बोलवलं, आज पहिल्यांदा तुमच्या या व्यासपीठावर आलो. भविष्यातही चांगल्या गोष्टीसाठी, अगदी ब्रेकिंग न्यूज म्हणून नाही, परंतु बोलवाल अशी तुमच्याकडून सुद्धा अपेक्षा आहे. धन्यवाद. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.